नेक्स्ट पॉइंट आहे ट्रायव्हियल अँड IUPAC नेम्स ऑफ कीटोन्स. तर कीटोन्सचं ट्रायव्हियल नेम लिहत असताना त्यात कार्बोनिल कार्बनच्या दोन्ही बाजूला असणारे जे अल्किल ग्रुप आहेत त्यांची नावं अल्फाबेटिकल ऑर्डरनं लिहायची आहे आणि मग नावाचा शेवट हा कीटोननं करायचा आहे. आणि तेच IUPAC सिस्टीममध्ये त्याचं नाव लिहत असताना नावाचा शेवट हा ONEनं करायचा आहे. नावाचा शेवट हा ONEनं करायचा आहे. बघा ONEनं नावाचा शेवट हा करायचा. अल्डिहाइडच्या नावाचा शेवट आपण ALनी केला. देन कार्बोक्झायलिक ॲसिडच्या नावाचा शेवट आपण OIC ॲसिडनं केला. कुठे IUPACमध्ये. आणि कीटोनच्या नावाचा शेवट हा ONEनं करायचा आहे. इथं आपण पहिलं स्ट्रक्चर घेतलं आहे CH3C डबल बॉन्ड OCH3. याचं ट्रायव्हियल नेम येणार. याच्यामध्ये 2 मिथिल ग्रुप प्रेझेंट आहेत. 2 आहेत पुन्हाला आपण डाय म्हटलं सो याचं ट्रायव्हियल नेम येणार डाय मिथिल कीटोन. याचं ट्रायव्हियल नेम येणार डाय मिथिल कीटोन किंवा ह्याला ॲसिटोन असं पण म्हणतात. दिस इज ऑल्सो नोन ॲज ॲसिटोन. आणि IUPAC सिस्टीममध्ये ह्याचं नाव लिहत असताना ह्याच्यामध्ये टोटल किती कार्बन ॲटम आहेत ते काउंट करायचे. सो कार्बन ॲटम आहेत 1, 2 आणि 3. सो पॅरेंट त्याला प्रोपेन. प्रोपेनमधलं E काढून टाकायचं आणि ONE जोडायचं. प्रोपेनमधलं E काढून टाकायचं आणि ONE जोडायचं. सो ह्याचं नाव आलं प्रोपॅनोन. ह्याचं नाव आलं प्रोपॅनोन. पुढचं बघा याच्यामध्ये प्रेझेंट असणारे अल्किल ग्रुप कोणते कोणते आहेत. हा मिथिल आहे आणि हा इथिल आहे. तर मिथिल आणि इथिलमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर वापरायची. पहिल्यांदा कोणता येणार इथिल. सो याचं नाव येणार इथिल मिथिल कीटोन. याचं नाव आलं इथिल मिथिल कीटोन. आणि IUPACमध्ये नाव लिहत असताना टोटल कार्बन ॲटम काउंट करायचे. ह्याला नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग करत असताना ज्या बाजूला कार्बोनिल कार्बन जवळ येतो त्या बाजूने नंबरिंग करायचं. 1, 2, 3 आणि 4. अल्डिहाइडमध्ये आपण काय सांगितलं होतं बघा कार्बोनिल कार्बन जो आहे तो ऑलवेज पहिल्या कार्बनला किंवा शेवटच्या म्हणजे टर्मिनल कार्बनला प्रेझेंट असतो. लक्षात येतं. आणि याच्यामध्ये काय सांगितलं आहे की कार्बोनिल कार्बन हा कुठे पण अदर दॅन फर्स्ट टर्मिनल सोडून कुठे पण तो प्रेझेंट असणार आहे. मध्ये कुठेतरी प्रेझेंट असेल. मग याचं नाव लिहत असताना ह्याच्यामध्ये टोटल कार्बन किती आहेत तर 4 आहेत. सो पॅरेंट आला ब्युटेन. ब्युटेनमधलं E काढून टाकायचं आणि ONE जोडायचं. मग इथं कार्बोनिल कार्बन पहिल्या आणि हा टर्मिनल कार्बन ॲटमला नसणार आहे. मग असून कुठे असणार आहे तो एकतर 2 किंवा 3 नंबरला. मग 2 नंबरला असेल तर इकडून तुम्ही त्याला 1 आणि 2 नंबर दिला. इथं असेल तर त्याला तुम्ही इकडून नंबरिंग करणार 1 आणि 2. म्हणजे तो कुठे पण असला तरी त्याचा नंबर कोणता असणार आहे 2च असणार. सो इथं 2 लिहायची गरज नाही आहे. सो नावाचा शेवट कशाने करायचा ONE. याचं नाव आलं ब्युटॅनोन. ब्युटॅनोन. आता पुढचा बघा याच्यामध्ये हा मिथिल आहे आणि हा N प्रोपिल आहे. सो अल्फाबेटिकली पहिल्यांदा मिथिल आला. सो याचं नाव आलं मिथिल N प्रोपिल. मिथिल N प्रोपिल कीटोन. याचं नाव आलं मिथिल N प्रोपिल कीटोन. देन IUPAC सिस्टीममध्ये ह्याचं नाव लिहत असताना ह्याला नंबरिंग करायचं. नंबरिंग करत असताना इथून हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. मग कार्बोनिल कार्बन कुठे प्रेझेंट असणार आयदर 2 नंबरला किंवा इथे किंवा इथे. त्यामुळे त्याचा नंबर लिहायचा आहे. त्याच्यामध्ये टोटल कार्बन ॲटम किती आले 5. सो याचं नाव आलं पेंटॅन. पेंटेनमधला E काढून टाकला आणि त्याला काय जोडायचं ONE जोडायचं. आपण ONEची पोझिशन सांगायची किती नंबरला आहे तर 2 नंबरला आहे. सो पेंटॅन 2 ONE. पेंटॅन 2 ONE. हा पुढचा बघा ह्याच्यामध्ये हा इथिल आहे आणि हा इथिल आहे. 2 इथिल असल्यामुळे ह्याचं नाव येणार डाय इथिल कीटोन. याचं नाव आलं डाय इथिल कीटोन.
आणि IUPAC मध्ये याचं नाव लिहित असताना ह्याला नंबरिंग करा 1 2 3 किंवा इकडून केला तरी चालेल 1 2 3च येणार 4 आणि 5. 3 नंबरच्या कार्बनला कार्बोनिल कार्बन प्रेझेंट आहे त्यामुळे याचं नाव लिहित असताना 5 कार्बन म्हणजे अगेन पेंटॅन. पोझिशन कोणती आहे 3 सो 3ONe पेंटॅन 3ONe. पुढे बघा इथं ट्रायव्हियल नेम्स किंवा कॉमन सिस्टीममध्ये नावं लिहत असताना अल्फा बीटा गॅमा डेल्टा हे प्रेफिक्सेस वापरायचे. मग हा जो कार्बोनिल कार्बन आहे त्याच्या जवळचा हा पहिला कार्बन कोणता हा पण अल्फा आणि ह्याच्या जवळचा हा पण अल्फा. मग इथं अल्फा कार्बनला BR जोडलाय. हा अल्फा कार्बन कुणामधला आहे तर हा बघा इथिल. अल्फा इथिल मधला कार्बन आहे सो ह्याचं नाव येणार काय बघा याचं नाव आलं हा N प्रोपिल. ओके हा आला N प्रोपिल आणि हा काय आला अल्फा ब्रोमो इथिल. हा आला अल्फा ब्रोमो इथिल आणि हा आला N प्रोपिल. हे दोन ह्याच्यातले अल्किल ग्रुप आले. सो दोन अल्किल ग्रुप अगेन अल्फाबेटिकल ऑर्डरने घ्यायचे. पहिल्यांदा कोणता येणार हा अल्फा ब्रोमो इथिल. पहिल्यांदा आला अल्फा ब्रोमो इथिल N प्रोपिल कीटोन. बघा अल्फा ब्रोमो इथिल N प्रोपिल कीटोन. अगेन अल्फा ब्रोमो इथिल 2 कार्बन आहेत म्हणून इथिल. इथिलच्या अल्फा कार्बनला BR जोडलाय सो अल्फा ब्रोमो इथिल हा N प्रोपिल कीटोन. आणि IUPAC सिस्टीममध्ये ह्याचं नाव लिहत असताना याला नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग करत असताना कोणत्या बाजूने करणार बघा ज्या बाजूनी ब्रांचेस जवळ येतील ज्या बाजूला कार्बोनिल कार्बन जवळ येईल त्या बाजूने नंबरिंग करायचं आहे. सो नंबरिंग करत असताना इकडून करायचं. हा 1 हा 2 हा 3 इकडून केला तर हा 4 नंबरला जाणार 4 हा 5 आणि हा 6. 3 नंबर हा इकडून जवळ येतो. सो बघा 2 नंबरच्या कार्बनला कोणाला ब्रोमो आणि 3 नंबरच्या कार्बनला काय आला ONe आणि पॅरेंट कोणाला हेक्झेन. सो याचं नाव कसं आलं बघा 2 ब्रोमो पहिल्यांदा ब्रांच घ्यायची 2 ब्रोमो हेक्झेन मधलं ई काढून टाकलं. ONe ची पोझिशन काय आहे 3 सो ONe नाव बघायचं 2 ब्रोमो हेक्झान 3ONe 2 ब्रोमो हेक्झान 3ONe. हा जो पुढचा आहे याला कॉमन सिस्टीममध्ये मेसेटिल ऑक्साईड असं म्हणतात. याचं नाव आहे मेसेटिल ऑक्साईड. ही नावं लक्षात ठेवायची आहेत. दिस इज नोन ॲज मेसेटिल ऑक्साईड. दिस इज नोन ॲज मेसेटिल ऑक्साईड. आणि IUPAC सिस्टीममध्ये ह्याचं नाव लिहित असताना ह्याला नंबरिंग करायचं. तर ह्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप 2 आले. हा डबल बॉन्ड आणि हा कार्बोनिल कार्बन. मग डबल बॉन्ड आणि कार्बोनिल कार्बनपैकी पहिल्यांदा कोणाची प्रायोरिटी येणार तर कीटोनची. सो ह्याला इकडून नंबरिंग द्यायचं कीटोन जवळ यावा. सो 1 हा 2 हा 3 हा 4 आणि हा 5 किंवा हा 5 घ्या. ओके सो पॅरेंट कोणाला पेंटीन. पेंटीनमधल्या 3 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड 2 नंबरच्या कार्बनला कार्बोनिल कार्बन किंवा कीटोन आणि 4 नंबरच्या कार्बनला मिथिल आला ब्रँच आला. मग पहिल्यांदा काय घ्यायचं ब्रँच घ्यायची. सो पहिल्यांदा काय लिहायचं 4 मिथिल. 4 मिथिल पॅरेंट कोण आहे पेंटीन. सो पेंट किती नंबरच्या कार्बनला EN आहे 3 नंबरच्या कार्बनला. सो पेंट 3EN और पेंटीन 4 मिथिल पेंट 3EN आणि किती नंबरच्या कार्बनला ONe आहे 2ONe 2ONe. बघा 4 मिथिल पेंट 3EN 2ONe. अगेन बघा 4 नंबरच्या कार्बनला मिथिल आहे 3 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे 2 नंबरच्या कार्बनला कीटोन आहे आणि 5 कार्बनची चेन आहे. याचं नाव आलं 4 मिथिल पेंट 3EN 2ONe. त्यानंतर पुढचा ह्याच्यामध्ये 2 कार्बोनिल कार्बन किंवा 2 सिमिलर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत कीटोनचे.
त्यामुळं ह्याचं कॉमन सिस्टीममध्ये नाव नाही आहे. ह्याचं IUPAC सिस्टीममध्ये नाव लिहित असताना ह्याच्यामध्ये टोटल किती कार्बन ॲटम आहेत ते काउंट करायचे आणि त्याला नंबरिंग करायचं. नंबरिंग करत असताना कार्बोनिल कार्बन जवळ यावा. मग ह्याला 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, हा 4 नंबर, हा 5 नंबर आणि हा 6 नंबर. 6 कार्बनची चेन आली म्हटल्यावर पॅरेट आला हेक्झेन. तर हेक्झेनमधलं ई काढून टाकायचं नाही, कारण 2 सिमिलर फंक्शनल ग्रुप एकाच मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट आले. सो पॅरेंटमधलं ई आपण रिटेन करतो. त्याचं नाव आलं हेक्झेन. 2 आणि 4 ह्या 2 नंबरच्या पोझिशनला ONE आहे. सो हेक्झेन 2,4. किती फंक्शनल ग्रुप आहेत? 2 आहेत. कोणते आहेत? ONE. ह्याचं नाव आलं हेक्झेन 2,4 डायोन. ह्याचं नाव आलं हेक्झेन 2,4 डायोन. देन पुढचं आहे, याचंही कॉमन सिस्टीममधलं नाव किंवा ट्रॅव्हियल नाव देता येत नाही आहे. त्यानंतर याच्यामध्ये बघा 2 फंक्शनल ग्रुप आहेत पण सिमिलर नाही आहे. हा आहे तो कीटोन आहे आणि हा टर्मिनल कार्बनला प्रेझेंट आहे म्हटल्यावर हा अल्डिहाइड आहे. एक कीटोन आहे आणि दुसरा अल्डिहाइड आहे. तर हा आपण फक्त काय करूया, स्प्लिट करून लिहूया. बघा हा C, हा H आणि हा डबल बॉन्ड O. सो हा एक झाला कीटोन आणि दुसरा झाला अल्डिहाइड. मग कीटोन आणि अल्डिहाइड हे 2 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतील तर नंबरिंग देत असताना प्रिऑरिटी ऑर्डरचा वापर करून द्यायचं. पहिल्यांदा कोण येणार? अल्डिहाइडची प्रिऑरिटी आली. सो ह्याचं नाव नंबरिंग देत असताना इकडून 1, ह्याला 2, ह्याला 3 आणि ह्याला 4. 1, 2, 3 आणि 4. आता इथं काय करायचं बघा, प्रिऑरिटी ऑर्डरमध्ये पहिली प्रिऑरिटी कुणाला आली तर अल्डिहाइडला आली. दुसरी प्रिऑरिटी कुणाला आली? कीटोनला आली. मग ज्याला पहिली प्रिऑरिटी येते तो पॅरेंट. मग पॅरेंट कोण आला 4 कार्बनचा? तर ब्युटॅनल. पॅरेंट इथं लिहून ठेवायचा. ब्युटॅनल हा पॅरेंट. बघा लक्षात येते का? पहिली प्रिऑरिटी आली ह्याला, ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पहिली प्रिऑरिटी कोणाची? तर अल्डिहाइडची. मग अल्डिहाइडचं नाव आपण कसं लिहितो? नावाचं शेवट AL ने करतो. कार्बन किती आहेत? 1, 2, 3 आणि 4. 4 कार्बन म्हणल्यावर हा आला ब्युटॅन. आता 3 नंबरच्या कार्बनकडे यायचं. मग 3 नंबरच्या कार्बनला कोण आहे? कीटोन आहे. मग कीटोन हा प्रेफिक्स म्हणून लिहत असताना त्याला आपण ऑक्झो असं म्हणतो. कीटोनला पहिल्यांदा नावाच्या सुरुवातीला लिहत असताना त्याला ऑक्झो असं म्हणतो आणि शेवटी लिहत असताना त्याला ONE म्हणतो. 11वीला झालेलं आहे हे. सो ह्याचं नाव येणार इथं 3-ऑक्झो. 3-ऑक्झो ब्युटॅनल. ह्याचं नाव आलं 3-ऑक्झो ब्युटॅनल. बघा पुन्हा 3-ऑक्झो ब्युटॅनल. 3-ऑक्झो म्हणजे 3 नंबरच्या कार्बनला कीटोन आहे. सो 3-ऑक्झो ब्युटॅनल. हा जो पुढचा आहे याचं नाव कॉमन सिस्टीममधलं येणार डायफिनिल. 2 फिनिल आहेत. सो डायफिनिल कीटोन. याचं नाव आलं डायफिनिल कीटोन. याचं नाव आलं डायफिनिल कीटोन. किंवा ह्याला बेन्झोफिनोन असं पण म्हणतात आणि हे बेन्झोफिनोन नाव IUPACने ॲक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे IUPACमध्ये पण त्याला बेन्झोफिनोन असंच म्हणतात. बेन्झोफिनोन. बेन्झोफिनोन असंच त्याचं नाव आहे. दुसरा ह्याचं नाव येणार मिथिल फिनिल. ओके, मिथिल फिनिल. अल्फाबेटिकल ऑर्डरने घ्यायचं. मिथिल फिनिल कीटोन. ह्याचं नाव आलं मिथिल फिनिल कीटोन. या मिथिल फिनिल कीटोनलाच ॲसिटोफिनोन असं पण म्हणतात. ॲसिटोफिनोन. आणि IUPACमध्ये त्याला ॲसिटोफिनोन हे नाव आहे. ॲसिटोफिनोन हे नाव. त्यानंतर शेवटचा जो कंपाऊंड आहे ह्याचं कॉमन सिस्टीममध्ये नाव नाही आहे. IUPAC सिस्टीममध्ये नाव लिहत असताना पुन्हा ह्याला नंबरिंग करायचं. नंबरिंग करत असताना ज्या कार्बनला कार्बोनिल कार्बन जो आहे त्याला 1 नंबर. जो हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. 4 नंबरच्या कार्बनला हा फक्त रेष आहे म्हटल्यावर हा कोण आहे? मिथिल. हा इथं मिथिल असणार आहे. ओके, सो 4 नंबरच्या कार्बनला मिथिल. 2 नंबरच्या कार्बनला 4 नंबरच्या कार्बनला मिथिल आला. 2 नंबरच्या कार्बनला क्लोरो आला आणि 1 नंबरच्या कार्बनला ONE. आणि पॅरेंट कोणाला? 6 कार्बनचा सायक्लोहेक्झेन.
अल्फाबेटिकल ऑर्डरने घ्यायचं. 2 नंबरच्या कार्बनला क्लोरो, 4 नंबरच्या कार्बनला मिथिल. बघा 2 नंबरच्या कार्बनला क्लोरो, 4 नंबरच्या कार्बनला मिथिल. आणि हा कोण आहे? सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेन मधलं ई काढून टाकायचं आणि ONE जोडायचं, सायक्लोहेक्झानोन. बघा पुन्हा 2 क्लोरो 4 मिथिल सायक्लोहेक्झानोन, 2 क्लोरो 4 मिथिल सायक्लोहेक्झानोन. दिस इज अबाउट IUPAC nomenclature of ketones.